माझ्यासोबत स्टुडिओमध्ये एबीपीच्या संपादिका सरिता कौशिक मॅम आहेत. मॅम, आपलं स्वागत. आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा याच सुनावणी संदर्भातला की आव्हान देणाऱ्यांनी या आधी यायला हवं होतं किंवा आता जी पहिली याचिका फेटाळण्यात आलेली आहे, या सगळ्या कोर्टाच्या निरीक्षणांचा जर अंदाज घेतला तर तुम्हाला काय वाटतं? सध्या तरी आत्ताचं जे काही सुरू आहे कोर्टात हे लक्षात घेता असं वाटतंय की निवडणुका घेण्यामध्ये कुठलंही अडचण येणार नाही. खरं तर आत्ता ज्या कोर्टात सुरू आहे, आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयानंच निवडणुकांसाठी एक शेवटची तारीख, अंतिम तारीख आपल्याला जानेवारी अखेरची दिलेली आहे. त्यामुळे शेवटी इतर कोर्टांना सुद्धा त्याच्या अंतर्गतच राहून कारवाई करायची आहे किंवा जर कुठलाही दुसरा प्रश्न उपस्थित झाला तर हा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच सध्या तरी आता जे काही कोर्टात सुरू आहे ते बघता प्रज्ञा असं वाटत नाही की निवडणुकांना कुठलाही अडसर येईल. आणि अत्यंत महत्वाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या निवडणुका किती वर्षांपासून ठप्प पडलेल्या होत्या, त्या निवडणुकांसाठी मार्ग आज मोकळा झाला, तर हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. खरंय, पण एकीकडे ही सुनावणी कोर्टामध्ये होतीये तर दुसरीकडे विरोधकांचं एक शिष्टमंडळ दिल्लीत सुद्धा गेलंय केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि या निवडणुका पुढेच ढकलल्या जाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या जरी त्यांची भेट होऊ शकली नसली तरी हे म्हणणं कितपत मान्य होऊ शकतं? असं सध्या परत आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगानं आतापर्यंत जी भूमिका घेतली आहे प्रज्ञा, ती जर आपण बघितली तर वाटत नाही की हे म्हणणं मान्य केल्या जाईल. कारण कोर्टानं जे म्हटलंय तेच कुठेतरी निवडणूक आयोगानं सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आत्ता का आले, हे आधी घडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला माहिती आहे की राज्यात काय भूमिका आहे, केंद्रात सुद्धा तीच भूमिका असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. मात्र असं जरी असलं तरी विरोधकांनी एक महत्वाचा, एक अत्यंत गंभीर असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. विरोधकांनी जे काही मतदार याद्यांमधले घोळ आहेत हे लोकांच्या समोर ठेवलेत आणि ते घोळ घेऊन जर ते केंद्रात जात असतील तर ते त्यांनी घेतलेच पाहिजे. त्यावर कारवाई अपेक्षितच आहे, पण ती कारवाई आज आत्ता व्हावी ही जी त्यांची मागणी असेल ती खरं मान्य होऊ शकेल का हे सांगता येत नाही. यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रज्ञा, की असे जे घोळ आहेत हे काही नवीन नाहीत. आपण सगळेच जर आपण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मतदान केलंय, आपण वेगवेगळ्या निवडणुका पत्रकार म्हणून कव्हर केलेल्या आहेत आणि आपण जर आठवलं तर दरवेळचीच ही तक्रार असते निवडणुकीनंतर की इतकी दुबार नावं आहेत, अनेक लोकांची नावं गाळल्या गेली. ह्या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे हे योग्य नाही, पण हे आहे हे सुद्धा तेवढंच खरंय. त्यामुळे आज नवीन काय आहे तर नवीन हे आहे की या विरोधक एकत्रित झाले, एकवटले आहेत आणि त्यांनी एकत्रितरित्या हा गंभीर मुद्दा मांडलेला आहे. आणि कुठंतरी सत्तेतील लोकांनी त्याला कुठलीही कलाटणी देण्याचा प्रयत्न केला असेल तरी ही गोष्ट नक्कीच आहे की दोन्ही बाजूनी हे मान्य झालंय. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला याद्या ज्या आहेत त्या इतक्या त्रुटी त्यात असायला नको, याची दखल घ्यावी लागणारच आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पातळीवरती याची दखल कशी घेतली जाते हे तर महत्वाचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरिता मॅम की आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये आणि शक्यता हीच आहे की निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि कार्यक्रम जाहीर होईल. सध्या जर महाराष्ट्राचा आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये सध्या युती, आघाडी हे 2 गट आहेत, 3 पक्ष इकडे 3 पक्ष तिकडे असं आहेत. पण आता आगामी निवडणुकांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाचा हा पट आणखी इंटरेस्टिंग होत जाईल. तुमचं निरीक्षण काय सांगतं? नक्कीच. खरं बघितलं तर वेगवेगळ्या भागांचं राजकारण सुद्धा खूप वेगळं आहे. म्हणजे अगदी सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर आपण मुंबईत सतत ज्याची चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं. त्याचबरोबर प्रज्ञा महत्वाचं राहणार आहे की ह्याला खऱ्या अर्थानं म्हणजे महाविकास आघाडी बरोबर आंदोलनात राज ठाकरेंचं जाणं एक गोष्ट आहे, पण आजची काँग्रेसची बिहारची निवडणूक होईस्तोवर तरी जी भूमिका काँग्रेसनी घेतली आहे ती सुद्धा स्पष्ट आहे, उघड आहे. त्यामुळे आता कुठल्या पद्धतीनं राज ठाकरेंचं स्वागत होतं, महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीत ते उतरू शकतील का, हे जरी महानगरपालिकांच्या बाबतीत झालं तरी इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथे अनेक वेळेला हे नियम लागू होत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे तिकडले जी काही युती आघाडी असते ती काही इकडे मुंबईत किंवा नागपूर किंवा पुण्यातल्या आघाडींसारखी ती नसते हेही आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा
कुठे ना कुठे ह्याचा परिणाम सुद्धा असतो. त्यामुळे काय होतं हे बघावं लागेल. ह्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मराठवाड्यासारखा भाग जो आहे जिथे आपल्याला आपण कितीही म्हटलं तरी आज तिथे मराठा विरुद्ध वंजारी हो. असा एक मोठा मुद्दा पेटलाय. त्याचे परिणाम आपण लोकसभेत बघितले, त्याचे परिणाम आपण काही फरकांना आपण विधानसभेच्या निवडणुकीतही बघितले. याचे खरे परिणाम हे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे बरेच मुद्दे जसं तू म्हटलं वेगवेगळ्या भागांमध्ये इंटरेस्टिंग निवडणूक आहे. नागपूर सारखा एखादा भाग आहे तर तिकडलं जे ग्रामीणची निवडणूक आहे ती सत्ता म्हटलं तर भाजपकडे, मुख्यमंत्री म्हटलं तर भाजपाचं आहे, पण ग्रामीण भागातले सत्ता केंद्र हे तिथे वर्षानुवर्ष सुनील केदार काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी चालवलेले. मात्र त्यांची स्वतःची पत्नीच विधानसभेमध्ये हारली. त्यामुळे आता तिथे काय होतं, तिथे बावनकुळेंचं वर्चस्व परत एस्टॅब्लिश होतं का? वेगवेगळ्या नेत्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला दिसते. आणि ही वेगवेगळी नेते मंडळी म्हणजे कोण तर सत्तेत असणारी मोठमोठाली मंत्री आहेत. आणि ही सगळी समीकरणं आपल्याला बघायची आहेत या येणाऱ्या निवडणुकांमध्ये. बरोबर आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे आपण जर गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर दर महिन्याला त्याच्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडामोडी होत असतात. आता निवडणुकांच्या निमित्तानं हे राजकारण आणखी इंटरेस्टिंग होत जाणार आहे. नवीन समीकरणं उदयाला येऊ शकतात. सध्या महत्वाची अपडेट हीच आहे की कोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये एक सुनावणी सध्या सुरू आहे, ज्यामध्ये एकूण एकत्र 42 याचिकांवरती सुनावणी सुरू आहे. ज्या याचिकांद्वारे या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान दिलं गेलेलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं की आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी या आधीच यायला हवं होतं. सरिता मॅम, एकीकडे ही सुनावणी सुरू आहे, पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ज्या निवडणुका आहेत या स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात, या स्थानिक नेत्यांच्या असतात. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातला अंडरकरंट काय आहे कार्यकर्त्यांमधला? प्रज्ञा, या खेपेला हे सांगणं अत्यंत कठीण आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच निवडणुका आणि बऱ्याच पातळीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पेंडिंग, आणि प्रत्येक ठिकाणचे कारण, तिकडले जे अंडरकरंट्स आहेत ते फार वेगळे असतात. आणि महाराष्ट्र हे जरी एक राज्य असलं तरी कारणं, अंडरकरंट्स ही खूप वेगवेगळी आहेत. आणि त्यामुळे एकच कारण असं सांगणं अत्यंत कठीण आहे. मात्र आताचा जर आपण एक मुद्दा घेतला तो म्हणजे मतदार यादी आणि त्यातील घोळ, तर खरं तर विरोधक हे यशस्वी झाले होते. एक संशय निर्माण झाला होता. सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बाबतीत हा संशय होता, एक धुकं निर्माण झालं होतं. पण आता काल आशिष शेलारांनी कुठंतरी त्या धुक्याला छेद दिलाय. आणि आता तेच प्रश्न विरोधकांवर सुद्धा उपस्थित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आता हा एक मुद्दा कुठंतरी प्रभावी ठरला असता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक मुद्दा जसं तू म्हणते तसा ठरला असता. पण आता तसं होईल का वाटत नाही. आता तो फक्त एक असा मुद्दा होऊ शकतो ज्यावर बरंच राजकारण होतंय आणि प्रत्येकाला स्वतःच्या सोयीप्रमाणे ते असेसमेंट आणि ती नावं समोर करता येतील एवढंच दिसतंय. पण मतदानात त्यामुळे काय घोळ झाला हे मात्र अजूनही मतदारासाठी स्पष्ट झालेलं नाहीये. सरिता मॅम, आता जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलात मतदार यादीतल्या घोळासंदर्भातला, या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका ही काय होती? म्हणजे त्याकडे कायमच एका विश्लेषणात्मक दृष्टीनं पाहिलं गेलं, कारण का राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुदत मागितली होती पण त्याला उत्तर मिळालं नाही. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी शिष्टमंडळ गेलंय, ती भेट अजून होऊ शकत नाही. इकडे 2 वेळा राज्यामध्ये भेटी झाल्या पण ठोस उपाय किंवा ठोस निर्णय या मतदार याद्यांसंदर्भात काहीच झाला नाही. अजून तरी असा कुठलाच निर्णय झाला नाही. आणि म्हणूनच खरं तर ही मंडळी आज आपल्याला दिल्लीत पोहोचलेली बघायला मिळतात प्रज्ञा. प्रश्न हा आहे की वेगवेगळ्या केसेसवर, म्हणजे जी उदाहरणं वेगवेगळ्या पत्रपरिषदांच्या मार्फत देण्यात आली त्यावर निवडणूक आयोगानं अनेक वेळेला भाष्य केलं. पण जसं तू विचारते की एक भूमिका संपूर्ण याद्यांच्या बाबतीत काय आहे, तर ती हीच आहे की आत्ता ह्या घडीला त्या याद्या दुरुस्त होऊ शकत नाही. आत्ता ह्या घडीला तुम्ही का आलात, उशीर झाला, हेच कुठेतरी निवडणूक आयोगानं म्हटलं. विरोधकांच्या हातातून हा मुद्दा गेलाय आता पूर्णतः असं आपण म्हणू शकतो. आज आता त्यांची भेट आहे आणि त्यांचा विश्वास असेल की काहीतरी होऊ शकतं म्हणूनच विरोधक हे केंद्राकडे गेलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं आपणही थांबून बघावं की काय होतंय. निश्चित. त्यामुळे आता
दिल्लीमध्ये जी भेट होतीये तिथे नेमकं काय घडतं याकडे लक्ष असेल. दुसरीकडे हायकोर्टामध्ये सध्या जी सुनावणी सुरू आहे त्यात कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं. आणि तिसरा मुद्दा ते म्हणजे 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा होते का, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल. आपल्याला सरिता मॅम सोबत चर्चा ही अशीच सुरू ठेवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा.